ऑल वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 13 अल्जेब्रिक एक्सप्रेशन हा आपण युनिट 2 मधला जो 13 लेसन आहे तो आपण आज सॉल्व करणार आहे. पण आता हा अल्जेब्रिक एक्सप्रेशन तुमच्याकरता पूर्णपणे कन्सेप्ट नवीन आहे, कारण 5th स्टँडर्डला अल्जेब्रा लेसन तुम्हाला आहे, पण तो सर्वात शेवटचा आहे, तो तुमचा अजून स्कूलमध्ये शिकवून झालेला नसेलच. ठीक आहे, तर इथे इंट्रोडक्शन पार्टपासून मी सुरू करणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की काय आहे आणि आपल्याला कसं सॉल्व करायचे आहेत प्रॉब्लेम्स ते. ठीक आहे, तर अल्जेब्रामध्ये बघा आपण हे रीड करून घेऊयात. Addition, subtraction, multiplication and division are the four fundamentals operations in mathematics. When such operations are carried out on two numbers, the answer is always another number. म्हणजे बघा, जेव्हा 3 + 4 तुम्ही करता तेव्हा काय येतं? 7 येतं. 10 - 3 करता तेव्हा पण 7 येतं. म्हणजे इथे ऑपरेशन वेगवेगळे आहेत. बघा, 7 × 1 केल्यावर काय आलं आहे? 7. 14 / 2 केल्यावर काय आलं आहे? 7. म्हणजे बघा, प्रत्येक ठिकाणी ऑपरेशन वेगळं आहे, पण आन्सर काय आलं आहे? सेम आलं आहे. इवन नंबरसुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत, पण आन्सर काय मिळाले आपल्याला? 7. ठीक आहे. द स्टेटमेंट द नंबर ऑप्टेन बाय ॲडिंग 3 and 4 कॅन बी एक्सप्रेस इझिली बाय रायटिंग. म्हणजे 3 and 4 आपण हे अख्खरीत बसतो का नाही, मग आपण काय करतो? 3 + 4 करतो, आणि ह्यालाच काय म्हणतात? एक्सप्रेशन्स म्हणतात. अल्जेब्राचे एक्सप्रेशन. द अरेंजमेंट्स आर लाईक 3 + 4, 10 - 3, 7 × 1, 14 - 2. ठीक आहे, आर कॉल्ड एक्सप्रेशन्स. त्याच्यानंतर वेन द व्हॅल्यूज ऑफ टू एक्सप्रेशन्स आर इक्वल, इट इज कॉल्ड इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे काय? या इक्वलच्या समोर, म्हणजे या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्ही नंबर जर सेम असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे? इक्वॅलिटी. म्हणजे आता इथे बघा, 3 + 4चा आन्सर काय होतं आहे? 7, आणि 10 - 3चा आन्सर काय होतं आहे? 7. म्हणजेच मी असं पण लिहू शकते 3 + 4 = 10 - 3. दोन्हीचा आन्सर 7 आहे, सो ह्याला काय म्हणणार आहे आपण? इक्वॅलिटी. त्याच्यानंतर बघूयात, वेन द व्हॅल्यूज ऑफ टू एक्सप्रेशन्स आर नॉट इक्वल, देअर इज ॲन इनइक्वॅलिटी बिटवीन द टू एक्सप्रेशन. आणि आपण ते कसं दाखवतो? या सिम्बॉलने दाखवतो. नॉट इक्वल टू म्हणजे 8 इज नॉट इक्वल टू 7. ठीक आहे. द सिम्बॉल लेस दॅन अँड ग्रेटर दॅन आर यूज टू शो इनइक्वॅलिटी. म्हणजेच 7 + 5 म्हणजे किती आहे? 12 होतं, आणि 7 × 5 किती होतं? 35 होतं. म्हणजे 12 इज लेस दॅन 35. कळलं आहे? म्हणून तेव्हा आपण हे सिम्बॉल यूज करतो. वी कॅन ऑल्सो राईट 7 + 5 इज नॉट इक्वल टू 7 × 5. याला काय म्हणणार आपण म्हणताना? नॉट इक्वल टू. द ऑर्डर ऑफ ऑपरेशन वाईल सिम्प्लिफाईंग अन एक्सप्रेशन इज बॉडमास. हा रूल तुमच्याकरता नवीन आहे, हा शिकून घ्या. हा बॉडमास रूल तुम्हाला कायम उपयोगी येणार आहे, अगदी 10वीपर्यंत. तर पहिले काय आहे? ब्रॅकेट. बीचा फुल फॉर्म आहे ब्रॅकेट्स, त्याच्यानंतर ओचा आहे ऑफ, मग डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. तर ह्याच्यामध्ये म्हणजे हे जे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायला दिलं आहे, ह्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण काय करायचं? सॉल्व ब्रॅकेट सॉल्व करायचं. इथे काय आहे? 8 - 5 ब्रॅकेटमध्ये आहे. ठीक आहे, सो पहिले 8 - 5 सॉल्व होईल, त्याचा आन्सर 3 येईल. मग ह्या दोघांची डिव्हिजन होईल. ठीक आहे, आणि मग ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन होईल. 5 × 7 = 35, आणि मग नंतर सबट्रॅक्शन होईल. ठीक आहे, म्हणजे 15 / 3 5 आलं, 5 × 7 35 आलं, आणि -30 आलं. मग पहिले ह्याची ॲडिशन होईल, म्हणजे 35 प्लस किती होईल? 5 40, 40 - 30 इज 10. कळलं आहे सगळ्यांना? हे असा बॉडमास रूल यूज करून आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर काय आहे पुढचा टॉपिक? युजिंग लेटर्स. सिम्बॉल्स आर यूज इन मॅथमॅटिकल रायटिंग. दिस सिम्बॉल्स मेक द रायटिंग शॉर्ट अँड सिम्पल. कधी कधी लेटर म्हणजे अल्फाबेट्स आपण यूज करतो अल्जेब्रा सॉल्व करताना. फॉर एक्झाम्पल, युजिंग सिम्बॉल 20 × 5 गिव्ह द प्रॉडक्ट 100. हे कसं लिहिणार? 20 × 5 = 100. Letters can be used like symbols to make writing short and simple. The perimeter of rectangle is the sum of twice the length and twice the breadth. Rectangle, perimeter of rectangle चा फॉर्म्युला जो आहे 2 × लेंथ आणि +2 × ब्रेड्थ. म्हणजे मग ते कसं लिहिणार? एल. लेंथ करता काय वापरला आहे? लेटर एल. आणि ब्रेड्थ करता काय वापरलं आहे? बी. तर असे लेटर्स यूज करून आपण अल्जेब्राचे एक्सप्रेशन सॉल्व करू शकतो. आता पहिला आपण 13.1 जो एक्सरसाइज आहे तो बघूयात आपण. त्याचा फर्स्ट क्वेश्चन बघूयात काय आहे. विच नंबर शुड बी इन द बॉक्सेस टू मेक द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू. आता इथे बघा, पहिले काय दिलेलं आहे? 59 / 6, आणि त्याच्यानंतर पुढे 2 बॉक्सेस दिले आहेत आणि मध्ये ॲडिशन आहे. मग जेव्हा 59 / 6 होतं तेव्हा काय होतं? तुम्हाला माहिती आहे 6 × 9 = 45. म्हणजे या 54 / 6चा आन्सर काय येतं आहे? 9 येतं आहे. मग इथे आपल्याला असे 2 नंबर घालायचे ज्याची ॲडिशन 9 येईल. मग ते कुठले नंबर येतील? पहिला येईल का 3 + 7? नाही येणार. 7 + 4 येईल का? नाही येणार. 4 + 5 येईल का? येईल. 4 + 5 इज 9. मग इथे काय येणार आहे? 4 and 5. म्हणजे थर्ड ऑप्शन इथे मार्क करून घ्या. खूप सोपं आहे अल्जेब्रा. तर तुम्ही नीट लक्ष देऊन शिकलात, नीट त्याची प्रॅक्टिस केली तर खूप सोपं जाईल तुम्हाला.
पुट द ॲप्रोप्रिएट साईन इन द बॉक्स. आता इथे बघा 18 × 4 - 6 आणि त्याच्यानंतर आहे पुढे 17 × 2 / 2 - 4. म्हणजे आधी आपल्याला ह्याचा आन्सर काढायला लागेल आणि मग ह्याचं काढायला लागेल आणि मग आपलं साईन कुठलं येईल ते आपण ठरवूयात. ठीक आहे, तर हे आता आपण जरा बुकमध्ये सॉल्व करूयात. फर्स्ट झालं आहे आपलं, सेकंड करूयात. 18 × 4 - 6 आणि हा बॉक्स आहे, पुढे आहे 70 × 2 / 2 - 4. आता आपला बॉडमॉस रूल काय सांगतो, आधी मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं आहे. इथे मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन आहे फक्त. सो मल्टिप्लिकेशन आधी सॉल्व होईल आणि मग सबट्रॅक्ट होईल नंबर. सो 18 × 4 = 72 - 6. त्याच्यानंतर हे असंच राहील. 70 × 2 किती येणार आहे 70 × 2 होणार नाही. पहिले काय होईल सॉल्व, इथे डिव्हिजन होईल. बरोबर, आधी काय सांगितलं बॉडमॉस रूलमध्ये, ब्रॅकेट मग डिव्हिजन मग मल्टिप्लिकेशन. सो 2 / 2 काय होणार आहे 1. सो 70 × 1 - 4. आता 72 - 6 झाल्यावर इथे काय येतं आन्सर, मग 66 येईल. बरोबर, आता 70 × 1 इज 70 आणि 70 - 4 इज 66. म्हणजे काय येणार आहे साईनमध्ये इक्वल टूचा. ठीक आहे, सो फोर्थ ऑप्शन इथे मार्क करून घ्या, इक्वल टू. चला थर्ड क्वेश्चन बघूयात. विच सिम्बॉल्स विल ऑकर सिरियली इन द बॉक्सेस इन द फॉलोइंग एक्सप्रेशन. इथला आता कुठले सिम्बॉल इथे बसत आहेत बरोबर, म्हणजे आपला आन्सर 48 येईल. या सगळ्यांच्यामध्ये कुठले सिम्बॉल घातल्यावर आन्सर 48 येईल ते आपल्याला बघायचं आहे. इथे बघा आता 6 आणि 2 10. आता आपल्याला माहीत नाही कुठले नक्की सिम्बॉल येणार. सो आपण हे इथपासून ट्राय करूयात, फर्स्टपासून ट्राय करूयात. ठीक आहे, तर 6 इथे डिव्हिजन घेतलं, मी लिहून घेते इथे 6, त्याच्यानंतर 2 आहे, मग 10 आहे, मग 5 आहे आणि मग परत 5 आहे आणि =48 आहे. तर पहिला जो ऑप्शन आहे तो काय आहे, डिव्हिजन, मग आहे मायनस, मग आहे मल्टिप्लिकेशन आणि मग आहे ॲडिशन. सो इथे आता आम्ही डिव्हिजन समजा लिहिलं, मग इथे मायनस लिहिलं, इथे मल्टिप्लिकेशन लिहिलं आणि इथे प्लस लिहिलं. त्याचा आन्सर काय येतं आहे 6 / 2 किती येतं 3. इथे येणार आहे मायनस 10 × 5 किती येतं 50 + 5 येतं. ठीक आहे, आता इथे परत ॲडिशन होईल. 50 + 5 किती होणार आहे 55. 50 - 5 - 3 केल्यावर किती होणार आहे 52. मग हे इक्वल टू येईल का 52 = 48 येईल का, नाही, हे नॉट इक्वल टू आहे. तर सेकंड ऑप्शन ट्राय करूयात आपण. 6 × 2 + 10 / 5 - 5. म्हणजे मी बघा हे फक्त हा जो सेकंड ऑप्शन आहे ते ह्याच्यामध्ये मी घालून घेतलं आहे फक्त. ठीक आहे, आता हे सॉल्व करू आपण. आता इथे पहिले डिव्हिजन होईल आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन होईल. सो 6 × 2 किती येणार आहे 12. 10 / 5 किती येणार आहे 2 आणि -5. सो 12 + 2 इज 14. 14 - 5 इज, म्हणजे हे = 48 येतं का, नाही येणार, नॉट इक्वल टू येईल. तर आपण थर्ड ऑप्शन घेऊन बघूयात. आता थर्ड ऑप्शन आहे 6 / 2 × 10 + 5 - 5. आता हे 6ला 2ने डिवाइड केल्यावर काय येतं 3. त्याच्यानंतर 3 × 10 + 5 - 5 तर कॅन्सलच होईल, हो की नाही. 5मधनं 5 गेलं 0 येतं. सो 3 × 10 इज 30 येतं. मग 30 = 48 येईल का, नाही, नॉट इक्वल टू येईल. सो आता फोर्थ ऑप्शन ॲक्च्युली सोडवायची गरज नाही आहे, कारण तिन्ही ऑप्शन आपण सॉल्व करून बघितलेत, म्हणजे फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. सो इथे मार्क करून घ्या. फाइंड द अल्टरनेटिव्ह विच डज नॉट फॉल इन द ग्रुप. म्हणजे आता ह्या सगळ्यांचे आन्सर दिलेले आहेत, म्हणजे ह्याचं कुठलं तरी एकतरी चुकीचं असणार आहे. ते त्या ग्रुपमध्ये फॉलो होत नाही, ते कुठलं आहे ते बघूयात आपण. पहिला ऑप्शन काय आहे 7 × 7 / 7 × 5. आता 7 / 7 काय होणार आहे 1 आणि त्याच्यानंतर 7 × 1 इज 7 × 5 इज 35. म्हणजे हे तर बरोबर येतं आहे, पहिलंच बरोबर येतं आहे. तरी पण आपण एक सॉल्व करून बघूयात. इथे बघा 12 - 3 किती होतं, 12 - 3 केल्यावर 9 येतं. 9 - 5 केल्यावर किती येतं 4 येतं आणि 4 + 10 किती केलं 14 येतं. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर 5 × 3 + 4 × 2. मग आता पहिले आपण काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं आहे. सो 5 × 3 किती 15 येतं प्लस 4 × 2 किती येतं 8 येतं आणि म्हणजे ह्याची ॲडिशन केल्यावर काय येते 70 तर नक्कीच येणार नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा 10 - इथे आता पहिले काय करायला लागेल मल्टिप्लिकेशन करायला लागेल. सो 10 - 6 + 5. सो 10 - 6 किती येतं 4 आणि 4 + 5 इज 9. म्हणजे फक्त हे थर्ड ऑप्शनमध्ये हे करेक्ट येत नाही. सो थर्ड ऑप्शन
मार्क करून घ्या. इथे आपल्याला काय सांगितलं आहे, विच डज नॉट फॉल, म्हणजे यातलं चुकीचं कुठलं आहे ग्रुपमध्ये. सो हे थर्ड ऑप्शन चुकीचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. द कोशंट ऑफ एनी नंबर डिवायडेड बाय 1 इज द नंबर इटसेल्फ. हाऊ इज दिस स्टेटमेंट रिटर्न इन शॉर्ट. म्हणजे बघा, कोशंट ऑफ एनी नंबर डिवायडेड बाय 1. कोशंट कुठे असतो, हे इथे डिव्हिडंड असतो. थांबा, इथे मी मोठ्या ह्याच्यात लिहून दाखवते. क्वेश्चन नंबर 5 हा डिव्हिडंड असतो. हा काय असतो, डिवायझर. इथे असतो कोशंट. ठीक आहे. आणि खाली जेव्हा सबट्रॅक्शन वगैरे सगळं करून तेव्हा इथे काय असतं, रिमाइंडर असतं. ठीक आहे. तर काय विचारलं आहे, द कोशंट ऑफ एनी नंबर डिवायडेड बाय 1 इज द नंबर इटसेल्फ. म्हणजे ह्या कोशंटला जर 1ने डिवाइड केलं तर तो नंबर स्वतः येतो. कुठल्याही नंबरला जर 1ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं, तो असा नंबर येतो, जे आत्ता आपण बघितलं. सो n डिवायडेड बाय 1 म्हणजे कुठलाही नंबर. 5 डिवायडेड बाय 1 काय येणार आहे, 5. 6 डिवायडेड बाय 1 काय येणार आहे, 6. म्हणजे हा फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करून घ्या. द सम ऑफ एनी टू नंबर्स अँड द सम ऑब्टेन्ड बाय चेंजिंग द ऑर्डर ऑफ दोज नंबर्स इज द सेम. हाऊ इज द स्टेटमेंट रिटर्न युजिंग द लेटर्स फॉर नंबर. आता प्रश्न काय नीट समजून घ्या. द सम ऑफ एनी टू नंबर्स. एनी टू नंबर्स म्हणजे ते नंबर्स आपल्याला माहिती आहेत का, नाही माहिती. इथे लिहून घेऊ आपण. सो एनी टू नंबर्स म्हणजे समजा आपण a प्लस बी केलं. त्याच्यानंतर सांगितलं आहे अँड द सम ऑब्टेन्ड बाय चेंजिंग द ऑर्डर ऑफ दोज नंबर्स इज द सेम. म्हणजेच ह्यांची ऑर्डर जर चेंज केली, म्हणजेच बी प्लस ए केलं तर आन्सर सेम येतं. येईल का, येईल. आपण एक एक्झाम्पल घेऊन बघू. आपण इथे 3 + 2 केलं आणि इथे 2 + 3 केलं. दोन्हीचा आन्सर काय येणार आहे, 5 येणार आहे. म्हणजे a प्लस बी केलं काय, बी प्लस ए केलं काय. ऑर्डर चेंज केली तरी ॲडिशन जेव्हा असेल तेव्हा आन्सर काय येतं, सेम येतं. म्हणजे इथे ऑप्शन आपला कुठला येईल, सेकंड ऑप्शन येईल. a + b = b + a. चला 7 बघूयात. चंदू टाइप्ड at the speed of n words per hour for 5 hours and Ali typed at the speed of m words per hour for 6 hours. How many words in all did both them type? म्हणजे बघा, चंदूने टाईप केलेत n वर्ड्स पर आवर फॉर 5 hours म्हणजे ते येणार आहे 5n. अँड अली टाईप्ड ॲट द स्पीड ऑफ m वर्ड्स फॉर 6 hours म्हणजे ते येणार आहे 6m. हाऊ मेनी वर्ड्स इन ऑल डीड बोथ ऑफ देम टाईप. इन ऑल म्हणजे काय होतं, ॲडिशन होते. सो या दोघांची ॲडिशन म्हणजेच हा फोर्थ ऑप्शन आहे 5n + 6m. सो इथे मार्क करून घ्या. नेक्स्ट बघा, इफ b × 1/8 = 8 देन b = किती. तर आपण हे सॉल्व करून मी तुम्हाला दाखवते. एकदम सिम्पल आहे. 8 क्वेश्चन बघा इथे. इफ b × 1/8 = 8 आहे तर b ची व्हॅल्यू काय. तर आता इथे अल्जेब्रामध्ये बघा एक समजून घ्या. इक्वेशन जर तुम्हाला पुढच्या वर्षी लेसन असणार आहे इक्वेशन 6 स्टँडर्डला, तर इथे थोडंसं त्यातला भाग इथे दिलेला आहे, तुम्हाला तुम्ही समजवते. जेव्हा आपल्याला बी फाईंड करायचा असतो तर या बीला एकटं पाडायचं असतं. तर एकटं कसं पाडायचं, तर हा 8 आपल्याला घालवायचा आहे. 1/8 आपल्याला घालवून टाकायचं आहे. तर तो कसा घालवायचा, तर या 8ला आपण जर मल्टिप्लाइड बाय 8 केलं दोन्हीकडे तर हा 8 निघून जाईल. म्हणजेच कसं मी सांगते बघा इथे, b × 1/8 × 8 = 8 × 8. म्हणजे मी दोन्हीकडे 8ने मल्टिप्लाय केलं म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये फरक तर काही पडला नाही. त्याच्यानंतर मग हा 8 आणि 8 कॅन्सल होईल, कारण न्यूमरेटरला 8 आहे आणि डिनॉमिनेटरला 8 आहे. सो हे दोन्ही कॅन्सल झाले. म्हणजेच काय राहिलं इथे फक्त b × 1 म्हणजेच काय b, आणि 8 × 8 किती झालं 64. म्हणजे बीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 64. तर आता हे जर तुम्हाला नसेल कळलं तर इथे करून बघा, बीची व्हॅल्यू 64 घालून बघा. 64 डिवायडेड बाय 8 किती येतं, 8 येतं. जर तुम्हाला हे असं वाटतं की आपला आन्सर चुकतं तर तुम्ही क्रॉस चेक कसं करणार, ही जी बीची व्हॅल्यू आपण काढली आहे ती इथे बीच्या इथे व्हॅल्यू पुट करून बघायची. म्हणजे इथे 64 डिवायडेड बाय 8 इज 8 येणार आहे. बरोबर. सो आपला आन्सर बरोबर आहे. सो इथे मार्क करून घ्या. 64 ऑप्शन कुठे आहे, थर्ड ऑप्शन आहे. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या. चला 13.x लगेच सॉल्व करायला लागू. एक्सरसाइज 12 × 12 इज ग्रेटर दॅन 16 + वॉट. म्हणजे 12 × 12 12 × 12 किती आहे 24. मग 16 प्लस काय करायला लागेल की हे 12 × 12 हे 24 नंबर बिग म्हणजे मोठाच राहील. 16 आणि प्लस जो काय नंबर आपण घेऊ त्याच्यापेक्षा मोठाच राहील. आता मी समजा 16 + 8 घेतला पहिला नंबर तर काय येईल आन्सर 24च येईल. पण मग आपला = साईन एकामध्ये नाही, ग्रेटर दॅन आहे. सो हा पण नाही येणार.
मग आपण 7 घेऊन बघूयात. म्हणजे आता 8 नाही येणार, म्हणजे सगळे पुढचेच नंबर सगळे मोठे येतील. म्हणजे कुठला ऑप्शन येणार आहे? 7. 16 + 7 इज किती येतं? 23. मग 24 इज लेस दॅन 23. सो सेकंड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? लेटर रिप्रेझेंट नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, जे आपण काउंटिंग नंबर असतात, जे 1 पासून सुरू होतात, 1 2 3 4 असं. म्हणजे हा नंबर, हे लेटर्स आहेत ते काय रिप्रेझेंट करतात? नॅचरल नंबर्स. आता ट्रू कुठलं आहे खालचं ते बघूयात. 12 + a इज ग्रेटर दॅन a + 12. हे बरोबर आहे का? नाही. इथे इज इक्वल टू पाहिजे साईन, कारण a जर 5 असेल म्हणजे इथे पण 5 असणार आहे. म्हणजे 12 + 5 इज 17. इथे पण येणार आहे 17च येणार आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर 25 × b इज लेस दॅन 25 डिवायडेड बाय b. आता 25ला मी जर 5ने मल्टिप्लाय केलं तर जास्त येईल नंबर, आणि त्याच्यानंतर म्हणजे हा 125 येईल, आणि 25ला मी 5ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल? 5 येईल. मग 5 ग्रेटर दॅन 125 आहे का? नाही. सो हा ऑप्शन नाही आहे. त्याच्यानंतर 21 × 72 इज इक्वल टू 63 × 24. तर ह्याचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करून बघायला लागेल, मग कळेल आन्सर हे बरोबर इज इक्वल टू साईन आहे का नाही ते. सो ते करून बघूयात आपण. ठीक आहे, मी आता दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून बघितलं आहे आणि माझा आन्सर दोन्हीचं काय आलेलं आहे? सेम आलेलं आहे, 1512. म्हणजे हे इज इक्वल टू हे साईन हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर 21 × 72 इज इक्वल टू 144 × 9. आता हे आपल्याला सोडून बघायची गरज नाही, कारण आपल्याला काय विचारलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. आणि थर्ड आपलं ट्रू आलेलं आहे. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या. स्कॉलरशिपमध्ये एवढा वेळ नसतो की प्रत्येक ऑप्शन तुम्ही सॉल्व करून बघाल, एवढा वेळ नसतो. ठीक आहे. जिथे जेव्हा तुमचं कळतं की हेच आन्सर आहे आपला, हाच ऑप्शन बरोबर आहे, सो इथे पटकन मार्क करून पुढचं सॉल्व करायला घ्या. विच ऑफ द फॉलोइंग मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. आता ह्या सगळ्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू कशाची आहे ते फाइंड करूयात. इथे आपल्याला आता काय करायचं आहे? या प्रत्येक इक्वेशनचं आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता इथे पहिले काय होईल? मल्टिप्लिकेशन होईल. सो 10 - 9 किती होईल? 1 होईल. इथे पहिले मल्टिप्लिकेशन होईल. सो 10 × 3 इज 30. 30 + 3 इज किती येतं? 33 येतं. त्याच्यानंतर इथे 10 सगळीकडे प्लसच आहे. सो 10 + 3 इज 13. 13 + 3 इज 16. आणि ते 3 × 3 किती होईल? 9. 9 + 10 इज 19. म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? विच ऑफ द फॉलोइंग मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. मग कशाची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे? सेकंड ऑप्शन आहे 33. सो तो मार्क करून घ्या, सेकंड ऑप्शन इथे. चला फोर्थ बघूयात. 7 × 5 - 2 × 3 + 4 हे सॉल्व करायचं आहे. हे लिहून घेते मी आधी. 7 × 5 - 2 × 3 + 4. आता पहिले सॉल्व काय करायचं? आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं. सो याला मी ब्रॅकेट करून घेते. ठीक आहे. हे मल्टिप्लिकेशन हे सॉल्व करू आपण. सो 7 × 5 = 35. 2 × 3 = 6 + 4. सो 35 - 6 किती येतं? 29. म्हणजे 29 + 4. 29 + 4 किती येतं? 33. सो ऑप्शन कुठला आहे? थर्ड ऑप्शन आहे 33. चला नेक्स्ट बघूयात फिफ्थ क्वेश्चन. सो इथे फिफ्थ क्वेश्चनमध्ये पण काय करायचं आहे? हे सॉल्वच करायचं आहे. तर याच्याकरता आता पहिले आपल्याला काय करायला लागेल? डिव्हिजन सॉल्व करायला लागेल, मग मल्टिप्लिकेशन आणि मग दोघांची ॲडिशन. सो 27/3 डिवाइड केल्यावर किती येतं? 9 येतं. 27ला 3 डिवाइड केल्यावर काय येतं? 9. आणि 6 × 5 = 30. सो 9 + 30 म्हणजे आन्सर काय आलं आहे आपलं? 39. सो 39 ऑप्शन इथे मार्क करून घ्या. बघूयात सिक्स्थ क्वेश्चन. सिक्स्थ क्वेश्चनमध्ये बघा, 9999 + 9999 इज इक्वल टू x × 18. सो फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ x इज द गिवन इक्वॅलिटी ट्रू. म्हणजे इथे एक्सची काय व्हॅल्यू असायला पाहिजे म्हणजे हे इक्वल टू साईन बरोबर असेल. इथे आपण या खालचे जे ऑप्शन आहेत त्यातला एक एक ऑप्शन आपण ट्राय करून बघू. तर पहिले तर आपल्याला या 9999ची ॲडिशन करायला लागेल दोघांची, म्हणजे आपल्याला कळेल की एक्सच्या इथे काय व्हॅल्यू यायला पाहिजे, म्हणजे आपला आन्सर येईल. सो 9 + 9 इज 18, कॅरी ओव्हरला 1. 9 + 9 18 + 1 इज 19, कॅरी ओव्हरला 1. परत अगेन 18 + 1 इज 19, अगेन कॅरी ओव्हरला 1 आणि 18 + 1 इज 19. म्हणजे हे आन्सर आपल्याला आलं पाहिजे. आणि ते कुठं आलं पाहिजे? इथे एक्सच्या जागी काय असेल की आपलं हे आन्सर आपल्याला मिळेल जेव्हा आपण त्याला 18नी मल्टिप्लाय करू. म्हणजेच मग आता आपल्याला काय करायला लागेल? या नंबरला 18नी डिवाइड करायला लागेल, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू कळेल. का डिवाइड करायला लागेल तुम्हाला आता हे माहिती असेल तुम्हाला. आता समजा मी 3
इंटू 5 केलं, इथे काय येतं 15 येतं, बरोबर. समजा आता मला हा 5 माहिती नसेल, म्हणजे 15 आन्सर मला माहिती नसेल, मग मी इथे जेव्हा इथे जर 5 हा माहीत नसेल आणि इथे इक्वल टू 50 असेल, तर मी काय करेल, या 15ला मी 3ने डिवाईड करेल, म्हणजे हा 3 आहे तो इथे गेल्यावर काय होईल, डिव्हिजनमध्ये जाईल. सो तसंच आपल्याला इथे जो आहे हा 18 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ठीक आहे. सो हा इथे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे, म्हणजे ह्या नंबरला आपल्या ह्या ॲडिशनला जर आपण 18ने डिवाईड केलं तर आपल्याला आन्सर मिळून जाईल की तो नंबर काय आहे. ह्याचं रिलेशन तुम्हाला माहिती आहे ना, की या दोन्हीमध्ये ह्याचं रिलेशन काय असणार आहे, सेम बघा इथे. म्हणजे 5 इज इक्वल टू मी काय लिहू शकते, 15 डिवायडेड बाय 3, किंवा मी 3 इज इक्वल टू काय लिहू शकते, 15 डिवायडेड बाय 5. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन आणि ह्याचं डिव्हिजन तुम्हाला रिलेशन माहिती आहे ना, इथे कळलं आहे. तसंच आपल्याला मग या नंबरला 18ने डिवाईड केलं की आपल्याला आन्सर मिळेल. सो या नंबरला आपण 18ने डिवाईड करूयात. 19998 डिवायडेड बाय 18. आता 18 पहिले आपल्याला हे 1 नंबर्स घ्यायला लागेल. पहिला हा 19 आहे, 18पेक्षा मोठा आहे, सो 18 1 जा 18. सो 9 मायनस 8 इज 1, 1 मायनस 1 इज 0. परत आपण इथे 19 घेणार, 9 येणार, सो 18 1 जा 18. अगेन इथे 1 होणार, परत हा 9 खाली घेणार, 18 1 जा 18, परत 1 होणार, आणि हा 8 खाली घेतल्यावर 18 1 जा 18. सो इथे आलं 0, म्हणजे आपला आन्सर काय आलं आहे 1111. सो थर्ड ऑप्शन इथे मार्क करा. थर्ड ऑप्शन इथे आलेला आहे. नेक्स्ट बघूयात. द व्हॅल्यू ऑफ विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन इज 800. याच्यातली कुठल्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू 800 आहे, म्हणजे आपल्याला प्रत्येक इक्वेशन ते आता सॉल्व्ह करून बघायला लागेल. सो 7मध्ये पहिलं बघा, पहिलं ऑप्शन आहे 1600 इंटू 10 डिवायडेड बाय 5 इंटू 4. आधी हे एक्सप्रेशन सॉल्व्ह करून बघूयात. सो हे इंटू 10 आहे, म्हणजेच एक 0 वाढणार इथे, बरोबर. 16,000 झालं हे, डिवायडेड बाय 5 4 जा किती 20. सो हा नंबर 20ने डिवाइड केल्यावर काय येणार आहे, आय थिंक 800 येईलच लगेच. सो इथे 16,000 आपण घेतलं डिवायडेड बाय 20. ही डिव्हिजन मी तुम्हाला शिकवली आहे. तर हे 0 0 तर एक कॅन्सल होईल, 2ने ह्याला डिवाइड करायचं, 2 8 जा 16, 2 0 जा 0, 2 0 जा 0, म्हणजे 800 तर पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला मिळून गेलं आहे आन्सर. सो पहिला ऑप्शन मार्क करा. ओके. इफ ए इज 15, बी इज 4, देन 8a डिवायडेड बाय इज हाऊ मच. तर हे आपण सॉल्व करूया. एकदम सोपं आहे. इफ ए इज किती दिलेलं आहे 15, बी इज इक्वल टू 4, देन 8a डिवायडेड बाय बी इज हाऊ मच. मग आता हे कसं सॉल्व करायचं, इथे ए आणि बीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपण घालून घ्यायच्या. सो 8 इंटू काय होईल 15. 8 आणि एमध्ये काहीच साईन नाही आहे, म्हणजे ह्याचा अर्थ काय असतं दोघांमध्ये साईन मल्टिप्लिकेशनचं. सो 8 इंटू 15 डिवायडेड बाय काय आहे 4. इथे आपण 8a आहे, तर 8aची व्हॅल्यू आधी आपण फाईंड करून घेऊ आणि मग त्याला डिवाइड बाय बी करू. म्हणजे हे आपण ब्रॅकेटमध्ये घातलं तर 15 इंटू 8. सो 15 8 जा किती येतं 120. सो 120 डिवायडेड बाय 4. मग 4ने याला डिवाइड केल्यावर किती येणार आहे, 4 3 जा 12 आणि 4 0 जा 0. सो आन्सर काय आलेला आहे 30. ठीक आहे. सो 30 ऑप्शन इथे किती आहे, सेकंड ऑप्शन मार्क करून घ्या. त्याच्यानंतर बघा 9th क्वेश्चन काय आहे. इफ p इज इक्वल टू 3, t इज इक्वल टू 2, देन. आता हे एवढं मोठं एक्सप्रेशन आधी आपण लिहून घेऊ आणि मग सॉल्व करू. ठीक आहे. सो 9th क्वेश्चन काय आहे, p इंटू p प्लस 2 इंटू p इंटू t प्लस t इंटू t इज इक्वल टू किती. आता इथे पीची व्हॅल्यू काय आहे 3 आणि टीची काय आहे 2. तर या सगळ्या व्हॅल्यूज आपण ह्याच्यामध्ये पी आणि टीच्या टाकूयात या इक्वेशनमध्ये. सो इथे बघा पी म्हणजे काय आहे 3. सो 3 इंटू 3 प्लस 2 आहे तसाच ठेवायचा इथे, इंटू परत 3 येईल, इंटू टी किती आहे 2 प्लस टी किती आहे 2 इंटू 2. आता इथे काय येणार आहे बघा 3 इंटू 3 इज 9 प्लस, आता हे 2 इंटू 3 होईल पहिले, 2 इंटू 3 इज 6, 6 इंटू 2 इज 12 प्लस 2 इंटू 2 इज 4. मी आधी काय केलं, सगळे मल्टिप्लिकेशन मी आधी सॉल्व करून घेतले आणि मग आता ह्या सगळ्याची ॲडिशन करायची. सो 12 प्लस 4 इज 16 and 16 plus 9 is 25. सो 25 ऑप्शन बघा आहे का इथे.
सो इथे 25 ऑप्शन, सेकंड ऑप्शन मार्क करून घ्या. त्याच्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन काय आहे. बाय विच ऑर्डर ऑफ ऑपरेशन बॉक्सेस विल रिप्लेस टू गेट द बॅलन्स्ड इक्वेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठले कुठले नंबर येणार आहेत की हे इक्वेशन बॅलन्स्ड होईल. ठीक आहे, म्हणजे इज इक्वल टू कुठे येईल, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कुठे येईल ते आपल्याला करायचं आहे सॉल्व. इथे बघा हे फोर्थ चारही ऑप्शन मी लिहून घेतलेत, ते आपल्याला ह्या व्हॅल्यू ह्याच्यामध्ये या बॉक्सेसमध्ये टाकून काय आन्सर येतं ते बघायचं. आता पहिला आपण ऑप्शन घेऊयात. 48 इज इक्वल टू 6. दुसऱ्या बॉक्समध्ये काय येणार, इंटू 2. तिसऱ्या बॉक्समध्ये काय येणार, +5. दुसऱ्या बॉक्समध्ये काय येणार, -5. आता हे 48 असंच ठेवायला लागेल. 48 असंच ठेवायला लागेल. 6 × 2 किती होतं आहे, 12. 12 + 5 इज 12 + 5 -5. -5 + 5 गेलं इज इक्वल टू 12 आलं. म्हणजे हे इज इक्वल टू नॉट इक्वल टू येतं आहे. सो पहिला ऑप्शन गेला. सेकंड ऑप्शन आपण ट्राय करूया. 48 डिवायडेड बाय 6 +2. मग नंतर काय आहे, -5 इज इक्वल टू 5. ठीक आहे, सेकंड ऑप्शनमध्ये आपण हे बॉक्सेसमध्ये आपण हे सिम्बॉल्स फिल केले. आता 48 पहिले काय करायला लागेल, डिव्हिजन करायला लागेल. सो 48 डिवाइड बाय 6 किती येतं, 8. 8 + 2 -5. आता 8 + 2 किती येतं, 10 येतं. 10 - 5 इज 5. म्हणजे हे बरोबर आहे, 5 इज इक्वल टू 5. सो सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन इथे मार्क करून घ्या. ठीक आहे, पुढचा ऑप्शन सोडवायची गरज नाही कारण सेकंडमध्येच आपल्याला आन्सर मिळालं. तर इथे आपला हा अल्जेब्राइक एक्सप्रेशन आपला इथे लेसन संपलेला आहे. तुम्हाला कळला नसेल तर व्हिडिओ परत मागे करून पॉज करून बघा. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः सॉल्व करून बघा की तुम्हाला हे येतं आहे का, आपल्याला स्वतः तुम्हाला सॉल्व करता येतं आहे का, याची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला जेव्हा स्कॉलरशिपचा पेपर तुम्ही सोडवाल तेव्हा तुम्हाला पटपट सोडवता येईल. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.